एकदम सॉफ्ट स्पॉन्जी मार्बल केक आता घरातली साहित्यातूनच अगदी पटकन बनणारा आणि खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण आधी साहित्य बघून घेऊया। अर्धा ग्लास रूम टेम्परेचरवरचं दूध, म्हणजे खूप थंडही नाही आणि खूप गरमही नाही असं। पिठी साखर अर्धी वाटी, अर्धी वाटी तेल, रिफाइंड ऑइल, 1 वाटी मैदा आणि 2 चमचे लागणार आहे कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स। सर्वप्रथम एक बाउल घ्यायचा आणि बाउलमध्ये घ्यायचं आहे तेल। तेल जे आहे ते खूप जास्त काही स्ट्रॉंग स्मेलचं घेऊ नका। त्यामध्ये ॲड करायची आहे पिठी साखर आणि तेलामध्ये ही पिठी साखर बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, फेटून घ्यायची आहे। जोपर्यंत हे मिश्रण फ्लफी होत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचे। एका दिशेने फेटून घ्या। त्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत 8 ते 10 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स आणि पुन्हा फेटून घ्यायचं आहे। इसेन्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा, त्यावरूनच टाकून घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। हे तिन्ही जिन्नस चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे आहे। चाळून घेतल्यानंतर पुन्हा बीटरच्या साहाय्याने एकाच दिशेने फेटून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून दूध घालून घ्यायचं आहे। अगदी सुरुवातीलाच सर्व दूधचा वापर न करता जशी आवश्यकता असेल तसंच दूध मिक्स करून घ्या। मी या ठिकाणी हा बीटरचा वापर केला आहे। तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक रवी असेल, इलेक्ट्रिक बीटर ज्याला म्हणतो आपण, ते असेल त्याने सुद्धा इझिली हे फेटलं जातं, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। तर हे राहिलेलं दूधसुद्धा मी टाकून घेतलं आहे आणि एकाच दिशेने असं फिरवून फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे एकदम फ्लफी आणि लाईट बनतं तोपर्यंत हे फेटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, एकदम स्मूथली हे पडलं पाहिजे। तर मी ह्याला आता 2 ठिकाणी डिवाईड करून घेते। तर समान भागामध्ये हे दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यात कोको पावडर टाकून हे मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। कोको पावडर टाकल्यामुळे थोडा घट्टपणा आला असेल तर किंचित तुम्ही दूध टाकून मिक्स करून घ्या। जशी व्हाईट बॅटरची कन्सिस्टन्सी आहे तशीच यालासुद्धा आलेली आहे। त्यानंतर एक केक टीन घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं बटर किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडासा कोरडा मैदा भुरभरून घ्यायचा आहे। सर्व बाजूने हा लागला पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे कोरडा मैदा। या केक टीनमध्ये मध्यभागी सर्वप्रथम चमच्याच्या साहाय्याने व्हाईट बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं असं टीन गोल फिरवून
स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोको पावडर टाकलेलं हे मिक्स केलेलं हे बॅटर टाकायचं आहे आणि ते सुद्धा चमच्याच्या साहाय्याने थोडंसं स्प्रेड करून अशा पद्धतीने टीन गोल फिरवून स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हाईट बॅटर 1 चमचा अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. असे सर्व थर आपल्याला लावून घ्यायचे जोपर्यंत हे बॅटर संपत नाहीत तोपर्यंत असे एकावर एक असे थर लावायचे आहेत. गॅसवर मी कढई ठेवलेली आहेत फ्री हीट करण्यासाठी. त्यावर असं एक स्टँड ठेवायचं आहे. त्यानंतर एका टूथपिकच्या साहाय्याने बाहेरून आतमध्ये अशा समोरासमोर रेषा ओढून घ्यायच्या आणि त्यानंतर आतून बाहेर एक एक अशी रेष ओढून अशा प्रकारे सुंदर डिझाईन बनते. तर केक हा आपण कढईत करणार आहे, तर मी मीडियम गॅसवर अर्धा तासासाठी हे झाकण ठेवून बेक करून घ्यायचं आहे. ओव्हनमध्ये जर करणार असाल तर लो हीटवर अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर बघूया. एक टूथपिक टाकून आतपर्यंत हा बेक झालेला आहे, कारण ही टूथपिक कोरडी निघाली आहे म्हणजे आपला हा केक झालेला आहे. आता बाहेर काढून कढईच्या पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मार्बल केक करून पहा. खूप टेस्टी बनतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.